press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण भारताची जी वित्त व्यवस्था आहे, सार्वजनिक वित्त व्यवस्था, यामधील जे सार्वजनिक उत्पन्न आहे त्या संदर्भात माहिती पाहिली. सार्वजनिक उत्पन्नाचे जे सोर्सेस आहे, शासनाचे कर आणि करेतर उत्पन्न, टॅक्स अँड नॉन टॅक्सेबल इन्कम, या संदर्भात आपण मागील लेक्चरला माहिती पाहिली आहे. यानंतरचा जो भाग येतो पहा, तो सार्वजनिक कर्जाचा येतो. मग आता सार्वजनिक कर्ज डेप्ट का घेतलं जातं, पब्लिक डेप्ट, आणि ते डेप्टचे जे काही प्रकार आहे त्या संदर्भात आजच्या या लेक्चरमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. पहा, सर्वप्रथम सार्वजनिक कर्ज. जसे वैयक्तिक पातळीवर कर्जाची गरज असते तसेच सरकारला देखील कर्जाची गरज असते. पहा, ज्याप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं मोठं कार्य करायचं असेल, लॉंग टर्म साठी आपल्याला काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर हा पैसा आपण कर्जाच्या स्वरूपात उभा करतो. शेतजमीन असेल, शेतजमिनीत समजा मोठ्या प्रमाणावर सुधारणा करायच्या असतील, दीर्घ कालावधीसाठी तुम्हाला सुधारणा करावयाच्या असतील, तर तुम्ही कर्जाचा आधार घेतात. त्याचप्रमाणे पहा, देशाच्या विकासासाठी सुद्धा किंवा देशामध्ये काही विकासात्मक सुधारणा करावयाच्या असतील तर शासनाला देखील कर्जाची आवश्यकता असते. मग सार्वजनिक कर्जाच्या रूपाने हे कर्ज शासन उभारत असतं. आता हे कर्ज उभारताना पहा, सर्वसाधारण सरकारी महसुलापेक्षा सरकारी खर्च हा नेहमीच जास्त असतो. वैयक्तिक व्यक्तीच्या बाबतीत आता इंडिव्हिज्युअल पर्सन असेल, तो काय करत असतो की त्याचं उत्पन्न पाहून त्याचा खर्च फिक्स करत असतो. फॉर एक्झाम्पल, तुमच्या घरामध्ये तुमचे वडील असतील, त्यांच्या उत्पन्नामध्ये, लिमिटेड उत्पन्नामध्ये सर्व प्रकारच्या त्यांच्या गरजा पूर्ण कशा होतील, मग प्रत्येक गरजाला वेटेज देऊन त्यानुसार त्यावर खर्च केला जातो. म्हणजे व्यक्ती आपलं उत्पन्न पाहून मग आपल्या खर्च निश्चित करत असतं. तसं शासनाचं नाहीये. पहा, जसं व्यक्तीला बजेट आखताना त्याचं उत्पन्न पाहून खर्च करावा लागतो. म्हणजेच काय, तर मराठीमध्ये एक म्हण आहे पहा, पांघरून पाहून हातपाय पसरवणे. म्हणजे आपल्याकडे जे उत्पन्न आहे त्यानुसार आपला खर्च फिक्स केला जात असतो. तसं शासनाच्या बाबतीत नाहीये. शासनाला आधी खर्च करावा लागतो आणि नंतर उत्पन्नाचे सोर्सेस मिळवावे लागतात. एक सिंपल उदाहरण आहे पहा, शासन सुरुवातीला काय करतं की राष्ट्रीय महामार्ग उभारला. सपोज आपल्या जवळ पहा समृद्धी महामार्ग आहे. आता अफाट खर्च त्या समृद्धी महामार्गासाठी झालेला आहे. पण ज्यावेळेस हा मार्ग, समृद्धी महामार्ग पूर्ण होईल, वाहतुकीसाठी तो ओपन केला जाईल, त्यानंतर खऱ्या अर्थाने त्या महामार्गापासून उत्पन्न शासनाला सुरू होईल. जसं विमानतळ आहे, विमानतळ आधी बांधलं, त्यासाठी शासनाला खूप मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो आणि नंतर टप्प्याटप्प्याने त्या खर्चाची पूर्तता होत असते. म्हणजे आधी खर्च करावा लागतो आणि नंतर उत्पन्न मिळवावं लागतं. त्यामुळे शासनाच्या बाबतीत पहा, शासनाचा जो सार्वजनिक खर्च आहे तो नेहमीच सार्वजनिक उत्पन्नापेक्षा जास्त असतो. आता सार्वजनिक हा खर्च पूर्ण करण्यासाठी शासन कर्ज घेत असतं. मग आता कर्ज पहा, सार्वजनिक कर्जाचे दोन प्रकार सांगितलेले आहे, इंटरनल डेप्ट अँड एक्सटर्नल डेप्ट. आता अंतर्गत कर्ज. आता अंतर्गत कर्जाच्या बाबतीत पहा, जेव्हा सरकार देशातील नागरिक, बँका, मध्यवर्ती बँक, वित्तीय संस्था, औद्योगिक क्षेत्र इत्यादीकडून कर्ज घेत असते, त्या कर्जाला अंतर्गत कर्ज म्हणतात. कारण हे कर्ज देशातील व्यक्तींकडून, देशातील व्यावसायिकांकडून, देशातील फायनान्शियल संस्थांकडून घेतलं जातं. म्हणून त्यास इंटरनल डेप्ट किंवा अंतर्गत कर्ज असं म्हणतात. पहा, तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे औद्योगिक क्षेत्र, त्यानंतर वित्तीय संस्था, मध्यवर्ती बँका, देशातील नागरिक, या सर्वांकडून जे कर्ज घेतलं जातं त्याचा समावेश अंतर्गत कर्जामध्ये केला जातो. त्यानंतर पुढे येतं बाह्य कर्ज, एक्सटर्नल डेप्ट. पहा, आपला देश सोडून आपण बाहेरून देखील आपल्या देशातील विकास कामासाठी कर्ज घेत असतो.
मग हे कर्ज देणाऱ्या संस्था कोणकोणत्या? तर पहा, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक देशाला कर्ज पुरवठा करणाऱ्या महत्वाच्या संस्था, त्यामध्ये IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक, जागतिक बँक यांचा समावेश होतो. पहा, म्हणूनच म्हटलेलं आहे, जेव्हा सरकार परकीय देशातील सरकार, परदेशी बँका किंवा संस्था, आंतरराष्ट्रीय संस्था जसे की नाणेनिधी, जागतिक बँक इत्यादींकडून कर्ज घेते त्यास बाह्य कर्ज किंवा एक्सटर्नल डेप्ट असे म्हणतात. तर अशा प्रकारे पहा, तुमच्या पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे, अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. पहा, आता अंतर्गत कर्ज देशाच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेत उभारले जाते. अंतर्गत कर्ज देशातल्या देशात उभारलं जातं. मग देशातील व्यापारी असतील, देशातील नागरिक असतील, देशातील वित्तीय संस्था असतील, इत्यादी सर्वांकडनं हे कर्ज घेतलं जातं, म्हणून यास अंतर्गत कर्ज म्हटलं जातं. त्यानंतर बाह्य कर्ज, देशाबाहेरील अर्थव्यवस्थेतून हे कर्ज उभारलं जातं, म्हणजे देश सोडून विदेशातनं या कर्जाची उभारणी केली जाते, म्हणूनच त्यास बाह्य कर्ज असे म्हणतात. त्यानंतर पहा, हे ऐच्छिक किंवा सक्तीच्या स्वरूपात असते. कधी कधी सक्तीच्या स्वरूपातही असतं, कधी कधी ऐच्छिक असतं, इच्छेवर अवलंबून असतं. तसं बाह्य कर्ज हे सर्वस्वी ऐच्छिक स्वरूपात असतं. बाह्य कर्ज मिळवण्यासाठी आपण सक्ती करू शकत नाही, त्यामुळे बाह्य कर्ज हे ऐच्छिक स्वरूपाचं असतं. त्यानंतर अंतर्गत कर्जाच्या बाबतीत पाहिलं, हे देशी चलनात असतं. आता आपल्या देशाचं चलन रुपया आहे, म्हणून अंतर्गत कर्ज हे आपणास रुपयाच्या स्वरूपात मिळणार आहे. तसे बाह्य कर्जाचा जर विचार केला तर हे परकीय चलनात असतं, म्हणजे ज्या देशाकडून आपण कर्ज घेऊ त्या देशाचं चलन आपणास मिळत असतं. फॉर एक्झाम्पल, अमेरिकेकडून घेतलं, आपल्याला डॉलरमध्ये मिळणार आहे. त्यानंतर इतर देशांकडून घेतलं, मग त्या देशाचं चलन जसं असेल त्या चलनामध्ये आपणास कर्ज मिळत असतं. त्यामुळे लक्षात ठेवा, अंतर्गत कर्ज हे आपल्या चलनात मिळतं आणि बाह्य कर्ज हे विदेशी चलनामध्ये मिळत असतं. त्यानंतर पहा, व्यवस्थापनासाठी कमी गुंतागुंतीचे असतं. आता आपल्याच देशातून मिळणार आहे, त्याच्यामुळे त्याचं जे व्यवस्थापन आहे ते कमी गुंतागुंतीचं असतं. तसं बाह्य कर्जाच्या बाबतीत जर विचार केला तर ते व्यवस्थापनासाठी अधिक गुंतागुंतीचे असतं. किती प्रमाणावर कर्ज घ्यायचं, मग त्या कर्जाचा इंटरेस्ट रेट, दोन्ही देशांमधील सलोख्याचे संबंध, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मैत्री, आंतरराष्ट्रीय व्यापार या सर्वांचा विचार करून बाह्य कर्ज निश्चित केलं जात असतं. त्यानंतर पुढे आहे पहा, राजवित्तीय धोरण. पहा, सार्वजनिक कर्जानंतरचा प्रकार येतो राजवित्तीय धोरण. यालाच सरकारी धोरण असं देखील म्हटलं जातं. पहा, राजवित्तीय धोरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नियंत्रण करण्यासाठी आणि प्रभाव पाडण्यासाठी ज्याद्वारे शासन आपला खर्च पातळी आणि कर दरात बदल करते असे धोरण होय. म्हणजे शासकीय खर्च आणि जो टॅक्स आहे, कर, त्या कर दरात झालेल्या बदलानुसार राजकोषीय किंवा हे राजवित्तीय धोरण अवलंबून असतं. तर या राजवित्तीय धोरणालाच पहा, हे धोरण सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्नाशी निगडित असते. थोडक्यात शासनाने राबविलेले वित्तीय धोरण म्हणजे राजवित्तीय धोरण होय. सिंपल डेफिनेशन आहे पहा, सर्वांनी युट्यूबमध्ये मेन्शन करायची. शासनाने राबविलेले धोरण म्हणजे राजकोषीय किंवा राजवित्तीय धोरण होय. फिस्कल पॉलिसी त्याला म्हटलं जातं. या फिस्कल पॉलिसीचा बेसच टॅक्स आहे पहा. जसं आपण मॉनिटरियल पॉलिसी, चलनविषयक धोरण आणि राजकोषीय किंवा राजवित्तीय धोरण या दोन धोरणांसंदर्भात माहिती घेतली तर चलनविषयक धोरणाचा बेस इंटरेस्ट रेट आहे, तसं राजकोषीय किंवा राजवित्तीय धोरणाचा बेस हा टॅक्स आहे. करांमध्ये चढ उतार करून शासन अर्थव्यवस्था स्टेबल करण्याचा प्रयत्न करत असतं. शासनाला उत्पन्न जास्त मिळवायचं असेल, कर वाढविले जातात. शासनाला अर्थव्यवस्थेमध्ये पैसा स्प्रेड करायचा असेल, कर कमी केले जातात. तर अशा प्रकारे करांमध्ये चढउतार करून राजकोषीय धोरण अवलंबलं जातं. त्यानंतर पहा, वित्तीय प्रशासन. आता वित्तीय प्रशासनालाच पहा, शासनाचा उत्पन्न खर्च आणि कर्जाची सुरळीत आणि कार्यक्षम अंमलबजावणी म्हणजे वित्तीय प्रशासन होय. सिंपल आहे पहा, पुन्हा एकदा मी सांगतोय की शासनाचा उत्पन्न खर्च आणि कर्जाची सुरळीत आणि कार्यक्षम अंमलबजावणी म्हणजेच वित्तीय प्रशासन होय. आता या वित्तीय प्रशासनामध्ये सर्वात महत्वाचा घटक येतो पहा, शासनाचा उत्पन्न खर्च. आता उत्पन्नावर जो खर्च होत असतो तो, आणि दुसरा आहे पहा कर्जाची सुरळीत आणि कार्यक्षम अंमलबजावणी. जे कर्ज घेतलेलं आहे ते कार्यक्षमपणे त्याचा वापर होणंही गरजेचं असतं.
उत्पन्न, कर्ज आणि कर्जाची जी सुरळीत आणि कार्यक्षमपणे अंमलबजावणी केली जाते त्यालाच तुम्ही वित्तीय प्रशासन असे म्हणतात. त्यानंतर पहा पुढचा भाग येतो तो आहे अंदाजपत्रक, शासकीय अंदाजपत्रक, बजेट. हा शब्द तुम्ही ऐकला असेल. पहा या महिन्याच्या सुरुवातीलाच 1 फेब्रुवारीला सेंट्रल बजेट सादर झालेलं आहे. या आधीचा जो कालखंड आहे त्यात जर आपण विचार केला तर साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या तारखेला बजेट सादर होत होतं. बीजेपी गव्हर्नमेंटच्या काळात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच तारखेला बजेट सादर केलं जात आहे. आता हे बजेट काय आहे? उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला जातो. सार्वजनिक उत्पन्न आणि सार्वजनिक खर्च. मग आता पहा अर्थसंकल्प हे वित्तीय प्रशासनाचे एक महत्वाचे साधन आहे ज्यामुळे राज्याचे सर्व आर्थिक व्यवहार नियंत्रित केले जातात. सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार नियंत्रित करण्यासाठीच बजेट सादर केलं जातं. पहा प्रत्येक क्षेत्रात कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त गुंतवणूक करणं गरजेचं आहे, कोणत्या क्षेत्राला वेटेज देणं गरजेचं आहे, कशा प्रकारचा खर्च करणं गरजेचं आहे, कशा प्रकारचा खर्च कमी करणं गरजेचं आहे, हे सर्वस्वी अर्थसंकल्पामध्ये सादर केलं जातं. पहा साधारण 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपला फायनान्शियल आहे, फायनान्शियल इयर आहे, वित्तीय वर्ष. पहा प्रत्येकाने युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. पहा भारताचे वित्तीय वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च हे आहे. पहा आता इथे सांगितलं आहे. पहा राज्याचे सर्व आर्थिक व्यवहार नियंत्रित करण्यासाठी तुम्ही बजेट किंवा अर्थसंकल्प सादर करत असतात. आगामी आर्थिक वर्षातील अपेक्षित प्राप्ती आणि नियोजित खर्चाचे वित्तीय विवरण म्हणजे अंदाजपत्रक होय. मी पुन्हा रिपीट करतोय, सिंपल डेफिनेशन आहे. आगामी आर्थिक वर्षातील वित्तीय प्राप्ती आणि नियोजित खर्चाचे वित्तीय विवरण म्हणजेच अंदाजपत्रक होय. तुम्हाला पैसे किती मिळालेले आहे, त्याचबरोबर मिळालेला पैसा कशा प्रकारे खर्च करायचा. पहा शासन बजेट सादर करताना आधी खर्च करतं आणि त्यानंतर उत्पन्नाचे सोर्सेस मिळवत असतं. शासनाकडे उपलब्ध असलेला पैसा तो आधी खर्च केला जातो. तो पैसा कमी पडत असेल तर तो कर्जाच्या स्वरूपात पुन्हा अर्थव्यवस्थेत मिळवला जातो किंवा उपलब्ध करून दिला जातो आणि नंतर उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला जातो. त्यालाच बजेट किंवा अर्थसंकल्प असं म्हणतात. पहा भारताच्या राज्यघटनेत कलम 112 अंतर्गत शासकीय अंदाजपत्रकाची तरतूद आहे. पहा पुन्हा एकदा सांगतोय, भारताच्या राजघटनेत कलम 112 अंतर्गत अंदाजपत्रकाची तरतूद आहे. म्हणजे अंदाजपत्रक हे कलम 112 अंतर्गत सादर केलं जातं. त्यानंतर पहा आता बजेट हा शब्द एक प्रकारे बॉगेट या फ्रेंच भाषेतील शब्दापासून आलेला आहे. त्याला लेदरची पिशवी किंवा लेदरची बॅग असं देखील म्हटलं जातं. पहा आता या बजेटच्या बाबतीत जर विचार केला तर बजेट साधारणपणे पहा महसुली व भांडवली अंदाजपत्रक असे 2 प्रकारचे अंदाजपत्रक असतात. एक महसुली अंदाजपत्रक आहे आणि एक भांडवली अंदाजपत्रक. आता महसुली अंदाजपत्रक सर्वप्रथम आपण पाहणार आहोत. पहा इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे महसुली अंदाजपत्रक. महसुली अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न आणि महसुली खर्चाचा समावेश होतो. आता महसुली उत्पन्न हे 2 प्रकारे मिळवलं जातं. एक आहे टॅक्सेबल इन्कम आणि एक नॉन टॅक्सेबल म्हणजे कर आणि करेत्तर उत्पन्न. करापासून मिळणारं उत्पन्न आणि कर सोडून इतर मार्गाने शासनाला मिळणारं उत्पन्न हे महसुली प्राप्तीमध्ये येतं. त्यानंतर दुसरा आहे पहा महसुली खर्च. महसुली खर्चामध्ये पहा जो कर्ज शासनाने घेतलेला आहे त्या कर्जावरील व्याज, त्याचप्रमाणे पहा गुंतवणुकीवरील लाभांश, राज्यांना दिलेलं जे अनुदान आहे या सर्वांचा समावेश होतो. म्हणजे अनुदानासाठी झालेला खर्च असेल किंवा गुंतवणुकीवरील लाभांश, त्याचप्रमाणे जे कर्ज शासनाने घेतलेलं आहे त्या कर्जावर दिलं जाणारं व्याज हे सर्व खर्चामध्ये महसुली खर्चामध्ये समाविष्ट होत असतं. त्यानंतरचा प्रकार पडतो भांडवली अंदाजपत्रक, कॅपिटल बजेट. आता भांडवली अंदाजपत्रकाचा जर विचार केला तर भांडवली उत्पन्न आणि भांडवली खर्च भांडवली अंदाजपत्रकात भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च हे मांडलेले असतं. मग आता भांडवली उत्पन्न आणि भांडवली खर्च काय आहे तर पहा सर्वात पहिलं जर तुम्ही पाहिलं तर शासनाने भांडवली उत्पन्न म्हणजेच मध्यवर्ती बँक असेल किंवा लोक असतील यांच्याकडनं जे कर्ज घेतलं जातं या सर्वांचा समावेश भांडवली उत्पन्नात
केला जातो. त्यानंतर भांडवली खर्च. आता खर्चाच्या बाबतीत पाहिलं तुम्ही तर शासनाचा जो डेव्हलपमेंट कॉस्ट आहे, विकासावर होणारा खर्च, जे विकास कार्यक्रम शासन राबवत असतो त्या सर्वांवर होणारा खर्च हा भांडवली खर्चामध्ये समाविष्ट होतो. त्याचबरोबर विकासेतर काही गोष्टी असतात त्यावर होणारा खर्च हा देखील भांडवली खर्चामध्ये समाविष्ट होतो. तर अशा प्रकारे आपण महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक या संदर्भात माहिती घेतली. त्यानंतरचा जो भाग आहे त्यामध्ये तुम्हाला अंदाजपत्रकाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. आता अंदाजपत्रक म्हणजे साधारणपणे काय आहे की देशाला मिळणारं सार्वजनिक उत्पन्न आणि सार्वजनिक खर्च यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग याच आधारे अंदाजपत्रकाचे सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्नाचा मेळ घालत असताना अंदाजपत्रकाचे 3 प्रकार पडतात. त्यामध्ये सर्वात पहिला आहे समतोल अंदाजपत्रक. आता समतोल अंदाजपत्रक बॅलन्स बजेट त्याला म्हटलं जातं की बॅलन्स बजेटमध्ये सार्वजनिक उत्पन्न बरोबर सार्वजनिक खर्च म्हणजेच पब्लिक इन्कम इज इक्वल टू पब्लिक एक्सपेंडिचर, सार्वजनिक उत्पन्नाबरोबरच सार्वजनिक खर्च असतो. त्याला तुम्ही संतुलित अंदाजपत्रक किंवा समतोल अंदाजपत्रक किंवा बॅलन्स बजेट असे म्हणतात. आता पहा इथे सांगितलं सरकारी महसूल बरोबर सरकारी खर्च म्हणजेच हे संतुलित किंवा समतोल अंदाजपत्रकाचं सूत्र आहे. साधारणपणे पहा आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते समतोल अंदाजपत्रकाचे धोरण अर्थव्यवस्थेसाठी नेहमीच योग्य ठरू शकत नाही. कारण की देशाला जर विकास करायचा असेल तर त्या विकासाच्या प्रक्रियेत आडकाठी येते. इथे काय आहे की जेवढे पैसे आहे तेवढेच खर्च करायचे, मग इफिशियन्सी घटत जाते. म्हणजे आवश्यक त्या गोष्टीवर अतिरिक्त खर्च करण्याची वेळ जर आली तर ते आपण इथे करू शकत नाही या संतुलित अंदाजपत्रकामध्ये. म्हणजे जो शासनाने ठरवून दिलेला खर्च आहे तेवढाच खर्च केला जातो. जेवढं उत्पन्न आहे तेवढाच खर्च जर होत असेल तर ते विकासाच्या दृष्टिकोनातून अयोग्य ठरत असतं. त्यानंतरचा दुसरा अर्थसंकल्प आहे शिल्कीचे अर्थसंकल्प किंवा शिल्कीचे अंदाजपत्रक. आता शिल्कीचं त्याच्यामध्ये उत्पन्न जास्त असतं आणि खर्च कमी असतो. म्हणजे सार्वजनिक उत्पन्न हे सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त असतं. जर उत्पन्न जास्त आणि खर्च कमी म्हणजे उत्पन्न काय राहणार आहे, शिल्लक राहणार आहे. जर उत्पन्न शिल्लक राहत असेल तर त्यास शिल्कीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. म्हणूनच पहा इथे अपेक्षित सरकारी प्राप्ती ही अपेक्षित सरकारी खर्चापेक्षा जास्त असते. गव्हर्नमेंट इन्कम इज ग्रेटर दॅन गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. सार्वजनिक खर्चापेक्षा सार्वजनिक उत्पन्न जास्त असेल तर त्या अंदाजपत्रकास तुम्ही शिल्कीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. येथे शिल्लक राहते. मग आता पहा शिल्लक जर राहत असेल तर तुमच्याकडील उत्पन्न पूर्णपणे त्याचा वापरच होत नसेल तर खऱ्या अर्थाने इफिशियन्सी क्रिएट होत नाही. म्हणूनच पहा विकसित देशांमध्ये अशा स्वरूपाचं बजेट कधीच सादर केलं जात नाही. आता या बजेटच्या बाबतीत पहा हे बजेट तेजी मंदीच्या प्रक्रियेमध्ये हे बजेट एक प्रकारे आडकाठी ठरत असतं. पहा इथे सांगितलं की तेजी व्यतिरिक्त इतर परिस्थितीत शिल्कीचे अंदाजपत्रक वापरले जाऊ नये किंवा वापरच केला जात नाही. तेजीच्या परिस्थितीत अंदाजपत्रक तुम्हाला कंट्रोल करायचं असेल तर हे शिल्कीचं अंदाजपत्रक तुम्ही वापरू शकतात. पण इतर परिस्थितीमध्ये शिल्कीच्या अंदाजपत्रकाचा वापर करणं अयोग्य आहे. त्यानंतर शेवटचं अंदाजपत्रक येतं पहा तुटीचे अंदाजपत्रक, डेफिसिट फायनान्स, जे सर्रास वापरलं जातं. इथे काय आहे, सार्वजनिक खर्च हा सार्वजनिक उत्पन्नापेक्षा जास्त आहे. पब्लिक एक्सपेंडिचर इज ग्रेटर दॅन पब्लिक इन्कम. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त. मग हा जास्तीचा झालेला खर्च हा इंटरनल डेप्ट असेल किंवा एक्सटर्नल डेप्ट आहे या मार्गाने पूर्ण केला जातो. म्हणजेच इथे काय आहे की कर्ज घेतलं जातं आणि तुमच्या गरजा पूर्ण केल्या जातात. तुमच्या विकास कार्यक्रमासाठी उत्पन्न अतिरिक्त प्रमाणावर वापरलं जातं. इथे शिल्लक राहत नाही. उलट तुम्हाला तो तूट भरून काढण्यासाठी कष्ट करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवणं गरजेचं असतं. साधारणपणे विकसित देशामध्ये किंवा भारतासारख्या विकसित देशात तुटीचं अंदाजपत्रकच सादर केलं जात असतं की तुटीच्या अंदाजपत्रकामुळे देशाचा विकास किंवा इफिशियन्सी क्रिएट होत असते, कार्यक्षमता निर्माण होत असते. आता अंदाजपत्रकाचं जर महत्व पहा, केंद्रीय अंदाजपत्रक महत्वाचे आहे. अनेक मार्गांनी त्याचा लोकांवर आणि एकूण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो. बजेटमध्ये ज्या काही गोष्टी प्रावधान किंवा ज्या काही
खर्चाचे नियोजन वगैरे केलेलं असतं किंवा उत्पन्नाचं नियोजन केलेलं असतं. या सर्व क्रियांमुळे सर्वसामान्य माणसाच्या खिशावर कधी कधी चांगले परिणाम होतात, कधी कधी वाईट परिणाम होतात. आता बजेटमध्ये पहा, कधी कधी काय केलं जातं की ज्या गोष्टी समाजाच्या दृष्टिकोनातून घातक आहे अशा गोष्टींवर जास्त कर लावले जातात. फॉर एक्झाम्पल जे नशिले पदार्थ आहे, मादक पदार्थ आहे, या मादक पदार्थांच्या सेवनामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतात. मग अशा पदार्थांवर कर जास्त लावल्यामुळे या पदार्थांच्या किमती वाढून जातात. त्यामुळे लोक ते पदार्थ घेणं टाळतात. म्हणून इथे काय केलं जातं पहा, या मादक पदार्थांवरील टॅक्स वाढला तर त्या टॅक्स वाढीमुळे शासनाला तर महसूल मिळतच असतो, परंतु त्या पदार्थांची विक्री जर कमी झाली तर त्यामुळे देशाचं आरोग्य, समाजाचं आरोग्य व्यवस्थित राहण्यात मदत होत असते. त्यानंतर पहा, सरकारच्या अंदाजपत्रकाच्या कृतीमुळे देशातील उत्पादन, अंदाजपत्रकीय उत्पन्नाचा आकार आणि विवरण त्यांच्याबरोबर मानवी व भौतिक संसाधनाच्या उपभोगावर देखील परिणाम होत असतो. त्यानंतर पुढे आपण जर पाहिलं तर आधुनिक अर्थव्यवस्थेत सार्वजनिक वित्त व्यवहाराचे महत्व आणि व्याप्तीमध्ये गेल्या 100 वर्षात मोठ्या प्रमाणावर तफावत दिसून येत आहे. सुरुवातीचा जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये उत्पन्न, खर्च हे लिमिटेड प्रमाणावर होतं. आज जर आपण बघितलं तर आपल्या देशाची लोकसंख्या जवळपास 135 कोटीच्या पुढे गेलेली आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121.02 कोटी होती. एवढी अफाट लोकसंख्या असलेल्या देशामध्ये उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल राखणे किंवा बजेट सादर करणे हे अर्थव्यवस्थेसमोरील एक मोठं आव्हानच आहे. त्या बजेटमध्ये प्रत्येक घटकाला चांगल्या प्रकारचे वेटेज देणं, देशाचा विकास घडविण्यासाठी अर्थव्यवस्थेतील जे महत्वाचे क्षेत्र आहे, प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर आणि थर्ड सेक्टर, या सेक्टरमध्ये प्रत्येक क्षेत्राला चांगल्या प्रकारचं वेटेज देऊन चांगल्या प्रकारचं खर्च तिथे करून त्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील असतं. पहा, जे बजेट आहे त्या बजेट अंतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रांचा, राज्यांचा विकास करण्यासाठी शासनाकडून नियोजन केलं जातं, प्लॅनिंग केलं जातं आणि त्या प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून त्या नियोजित क्षेत्रामध्ये खर्चाचं प्रावधान उपलब्ध करून दिलं जातं. तर अशा प्रकारे अंदाजपत्रक याबद्दल आपण आजच्या या लेक्चरमध्ये माहिती पाहिली. जे सार्वजनिक कर्ज असेल, सार्वजनिक कर्जानंतर पुढे आपण पाहिलं होतं वित्तीय प्रशासन, त्याचबरोबर राज्यवित्तीय धोरणाचा बेस टॅक्स रेट आहे. टॅक्समध्ये अप अँड डाऊन करून अर्थव्यवस्थेमध्ये स्थिरता प्रस्थापित करण्याचा शासन प्रयत्न करत असतं. त्यानंतर पुढे अंदाजपत्रक आणि अंदाजपत्रकाचे 3 प्रकार. लक्षात ठेवा, हा अंदाजपत्रकाचे प्रकार हा भाग जरी तुमच्या अभ्यासक्रमातून यावर्षी ड्रॉप केलेला असला तरी देखील तो स्वयं अध्ययनासाठी आवश्यक असल्यामुळे हे लेक्चर मी तयार केलेलं आहे. पहा, अंदाजपत्रकाचे 3 प्रकार, यामध्ये तुम्हाला कोणताही एक प्रकार स्पष्ट करा यासाठी येत असतो. त्यामध्ये पहिला प्रकार आहे पहा, पहिला आपण पाहिलं संतुलित अंदाजपत्रक, त्यानंतर शिल्लकीचे अंदाजपत्रक आणि तिसरा प्रकार होता तुटीचं. संतुलित मध्ये उत्पन्न आणि खर्च सारखा असतो. शिल्लकीच्या अंदाजपत्रकामध्ये उत्पन्न जास्त आणि खर्च कमी असतो. तर तुटीच्या अंदाजपत्रकात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असतो. तर अशा प्रकारे आजच्या या लेक्चरमध्ये बजेट, त्याचप्रमाणे सार्वजनिक कर्ज आणि राजवित्तीय व राजकोषीय धोरण या संदर्भात आपण माहिती पाहिली. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे लेक्चरमध्ये काही महत्वाचे पॉइंट सांगितलेले आहे ते युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. पुन्हा एकदा लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.